प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ त्रिवेणी संगम येथे स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशातील कोट्यावधी भाविक स्नान करण्यासाठी जात आहेत। मात्र जे लोक प्रयागराज या ठिकाणी गंगा स्नान करण्यासाठी जाऊ शकत नाही, अशा भक्तांसाठी गोंदिया येथील शिवधाम या ठिकाणी आज शिवरात्रीनिमित्त प्रयागराज येथून त्रिवेणी संगमच्या नदीचे 1 टँकर पाणी आणण्यात आले आणि आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी शिवधाम या ठिकाणी शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आले असता या भाविकांना यावेळी प्रयागराज येथून आणण्यात आलेल्या संगमातील पाण्यानं स्नानही केलं। त्यामुळे जे लोक प्रयागराज या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा लोकांनी या स्नान करण्याचा आनंद लुटला। 144 वर्षानंतर आपल्या प्रयागराज येथे कुंभाचं मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या अनेक प्राचीन परंपरेनुसार या कुंभाला जो कोणी त्या त्रिवेणी संगमात आंघोळ करतो त्याला विशेष पुण्य प्राप्त होतं, अशी आपल्या सर्व हिंदू लोकांची मान्यता आहे। आणि म्हणून आपण बघितलं, आपल्या देशातूनच नव्हे तर संपूर्ण जगामधून 50 कोटीपेक्षा जास्त श्रद्धाळूंनी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं। परंतु अजूनही अनेक हिंदू भाविक काही प्रकृती अस्वास्थामुळे, काही अनेक अडचणीमुळे, काही लोकांना अर्ध्या रस्त्यातून परत गर्दीमुळे तिथपर्यंत जाऊन त्या त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करू शकले नाहीत। आणि म्हणून मी स्वतः जेव्हा सहकुटुंब तिथे गेलो, मला संकल्पना आली की आपल्या भागातील लोकांना, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोकांना या पवित्र गंगाजलाच्या द्वारे जर आपण व्यवस्था केली तर त्यांचंसुद्धा स्नान होऊ शकेल। आणि म्हणून तेथील स्थानिक प्रशासनाशी बोलून आमचे काही भाजपचे नेते मंडळी तिथे होते, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने 2 टँकर, एक भंडारा आणि एक गोंदिया, ते 2 टँकरद्वारे आम्ही पाणी आणलं। आजच्या ह्या शिवरात्रीच्या महान पर्वावर आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय सुनीलजी मेंढे यांच्या अथक प्रयासांनी आज या ठिकाणी आमच्या शिवधाम पर्यटन तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या ह्या ग्रामीण परिसरातील जे श्रद्धाळू आहेत, भक्तजन आहेत, जे काही कारणास्तव महाकुंभमध्ये पवित्र स्नान करू शकले नाही, त्यांच्यासाठी खास सोय म्हणून आणि त्यांनासुद्धा 144 वर्षाच्या नंतर आलेलं हे पुण्य, ह्या पुण्याचे तेहीसुद्धा सहभागी झाले पाहिजे, अशी धारणा सन्माननीय सुनील मेंढेजींनी या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातील सगळ्या भाविकांसाठी व्यवस्था करून दिली। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।